कानून के घर देर है लेकिन अंधेर नहीं किंवा कानून के हात बहुत लंबे होते हैं या हिंदीतील मुहावऱ्यांचा प्रत्यय माणवासियांना शुक्रवारी आला। कारण माण तालुक्यातील पुळकोटीमध्ये एका वृद्ध महिलेचा खून झाला होता। त्या खुनाचा उलगडा करण्यात अखेर म्हसवड पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे। बरेच दिवस पोलिसांना आरोपीचा सुगावा लागत नव्हता। घटनेनंतर बरेच दिवस लोटल्याने लोकांमधून पोलिसांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह देखील उपस्थित केले जात होते। मात्र सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या गुन्ह्याची उकल करण्याबाबत हार मानली नाही। घटनास्थळी पोलिसांना सापडलेले हुडी जर्किंगच पोलिसांना खुन्यापर्यंत घेऊन गेले। पोलिसांकडून मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार जयसिंग उर्फ करण आप्पासो लोखंडे असे संशयित आरोपीचे नाव असून त्यास सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनवणे यांनी न्यायालयात हजर केले असता त्यास न्यायालयाने 9 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। तांत्रिक बाबी, ठोस आणि गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे खून करून फरार झालेल्या संशयितापर्यंत पोहोचण्यास म्हसवड पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले। व्हेन ग्रँटेड एव्हरीथिंग यू कॅन डू एनिथिंग म्हणजेच नियतीला सर्व काही मान्य असते त्यावेळी तुम्ही काहीही करू शकत नाही अशा अर्थाच्या इंग्रजी शब्दातील जर्किंगवरील ओळी पोलिसांच्या तपासाचं काम सोपं करून गेल्या। सुरुवातीला या खून प्रकरणाबाबत अनेक शंका कुशंका उपस्थित झाल्या। मात्र जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, तपासी अधिकारी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत, सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित फारणे, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे इत्यादींकडून खुनाच्या गुन्ह्याच्या झालेल्या उकलीमुळे शंका कुशंका तर्कवितर्कांना पूर्णविराम मिळाला आहे।